शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत, म्हणजेच इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाचा। आणि या तासाला आपण समाजशास्त्राची घटक चाचणी क्रमांक 1 ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत। ही चाचणी आपली 15 ऑगस्ट नंतर होणार आहे। चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे। एकूण 20 गुणांचा आपला हा चाचणीचा पेपर असेल आणि त्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील। यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला काय हवं ते सुद्धा मला कमेंट करून सांगत चला। इयत्ता 9वी विषय समाजशास्त्र। यासाठी आपण आधी सर्वप्रथम सिलेबस पाहू, अभ्यासक्रम। इतिहासाची पहिली 2 प्रकरणं आपल्याला या चाचणीसाठी विचारली जातील, भूगोलाची 2 प्रकरणं आणि राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण। या 5 प्रकरणांवर आधारित आपल्याला या सारखे प्रश्न विचारले जातील। धड्याखालचे सर्व प्रश्न तंतोतंत करून ठेवा। प्रश्न पहिला बघा, इतिहासाचा। सर्वप्रथम आपण 8 गुणांसाठी इतिहासला वेटेज दिलेले आहे ते पाहू। पहिल्या 2 प्रकरणांवर आधारित 2 गुणांसाठी आपल्याला गाळलेली जागा विचारलेल्या आहेत। दोन्ही प्रकरणांवर 1-1 गाळलेली जागा आहे। योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। बघा, पहिलं, भौतिक साधनांपैकी म्हणींचा समावेश होतो। भौतिक साधनांमध्ये म्हणींचा समावेश होतो। दुसरं, श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली। ब भाग, चुकीची जोडी ओळखायची 2 गुणांसाठी। बघा, या ठिकाणी 2 चुकीच्या जोड्या दिलेल्या आहेत, 2 गट दिलेले आहेत आणि त्यात 1 चुकीची जोडी आहे प्रत्येक गटामध्ये, ती आपल्याला ओळखून खाली लिहायची आहे। बघा, पहिल्या गटामधली चुकीची जोडी आहे चंद्रशेखर मंडलायोग आणि दुसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे शिल्पलेख लिखित साधन। शिल्पलेख हे भौतिक साधन आहे म्हणून ती चुकीची ठरलेली आहे। त्यानंतर पुढचं बघा, संकल्पना चित्र पूर्ण करा। ब भागासाठी मौखिक साधन, 1 पोवाडे दिलेले आणि खाली 4 रिकाम्या चौकटी, त्यात आपल्याला 4 मौखिक साधने लिहायची आहेत। या व्यतिरिक्तही तुम्ही लिहू शकतात। बघा, पहिलं आहे लोकगीते, म्हणी, ओव्या आणि लोककथा। त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1, वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा। 2 गुणांसाठी। बघा त्याचं उत्तर, उदारीकरणाचा स्वीकार आणि आंतरजालाचा सार्वत्रिक प्रसार होण्याच्या काळातही वृत्तपत्रासारख्या छापील प्रसार माध्यमांचे महत्त्व आहे। या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचे। त्यानंतर दुसरं कारण त्याचं, वृत्तपत्रे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आणि राजकारणावर प्रकाश टाकतात। तिसरं आहे, कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक घटना अशा मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टींवर चर्चा असतात। त्यानंतर पुढचं बघा, तिसरा प्रश्न राज्यशास्त्रावर आधारित, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। पहिलं, 1917 मध्ये रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली। दुसरं आहे, आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे परस्परावलंबन हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। या पद्धतीने दोन्ही गाळलेल्या जागा कंप्लीट करायच्या आहेत। त्यानंतर प्रश्न चौथा बघा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। 4 गुणांसाठी 2 संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत। 1, शीतयुद्ध, 2, जागतिकीकरण। या ठिकाणी जागेच्या अभावामुळे एकाचंच उत्तर लिहिलेले, शीतयुद्धाचं उत्तर आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सहज मिळेल। बघा, जागतिकीकरणाचं उत्तर कसं लिहायचं। सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला। भांडवल, श्रम, बाजारपेठ आणि लोकांचे विचार, कल्पना यात मुक्त संचार सुरू झाला। माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या। या पद्धतीने याचं उत्तर लिहायचे। त्यानंतर भूगोल बघा,
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा 2 गुणांसाठी. 1. खंड हे प्राथमिक स्वरूपाचे भूरूप होय. दुसरं, सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास घटकातील बदल तीव्र असतो. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. टिंब पद्धत क. टिंबांचा वापर. हिमालय पर्वत अ. वली पर्वत. या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. त्यानंतर क भाग बघा. पुढील विधाने चुकीबरोबर ते लिहा आणि चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. पहिलं, भूकंपावर हवामानाचा परिणाम होतो. उत्तर आहे भूकंपावर प्रामुख्याने हालचालींचा परिणाम होतो. या पद्धतीने ते विधान दुरुस्त करायचे, मार्क्स मिळवायचे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.